सगळ्यांना माझा नमस्कार. मी अनुराधा करकरे बोलतेय. माइंड जिम तर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता या महिन्यामध्ये आपली अशी थीम होती की आपण वेगवेगळ्या सायकोथेरपीची तोंडओळख करून घेतली आणि आपण असं म्हणलोय की ज्या कोणाला वेगवेगळ्या सायकोथेरपीज ज्यांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी त्या आपण शिकू शकतो जास्त डिटेल आणि त्याची वर्कशॉप्स ऑर्गनाईज करू शकतो. तर आजचं हे शेवटचं सत्र आहे आपलं. आज आपल्याबरोबर डॉक्टर लुकतुके आहेत. लुकतुकेंचा परिचय करून देण्याची पुणेकरांना तरी गरज नाहीये. डॉक्टर हे ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि अतिशय सखोल असा मानसोपचाराचा अभ्यास असणारे आहेत. तसंच त्यांचं संत साहित्यावरचा पण अभ्यास खूप दांडगा आहे. प्राजित नावाचा एक सेल्फ हेल्प ग्रुप जो डिप्रेशन साठी चालवला जातो तो गेले 22 वर्ष चालवला जातोय आणि हे सातत्य पाहिलं की खरंच आपल्याला लाज वाटावी पर्यंत सर करत असतात आणि बघत असतात. इव्हन आज सुद्धा सरांचं सकाळचं क्लिनिक झालंय आणि ते आता दुपारी आपल्या बरोबर करतायत. सातत्याने गेले 45 ते 50 वर्ष सायकियाट्री फील्डमध्ये काम करून बरीच लेक्चर्स, बरीच सेमिनार्स, बरेच वर्कशॉप्स सरांनी कंडक्ट केलेले आहेत आणि मला असं वाटतं की आज आपला एक आपलं सुद्धा भाग्य आहे की सर आज आपल्याबरोबर इथे आहेत आणि ते आपल्याला आज कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी विषयी तोंड ओळख करून देणार आहेत. कारण ती थेरपी खूप मोठी आहे. सगळ्याच थेरपीज खूप मोठ्या आहेत आणि सखोल अभ्यास करायचा असेल तर कदाचित अनेक वर्ष त्याच्यात घालावी लागतात. पण आपली एक तोंड ओळख झाली तर कदाचित तुम्हाला जर का त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मग तुम्ही त्याचा अभ्यास पुढे करू शकता. बरेचदा असं होतं बघा की आपली गाडी रुळावरनं घसरते आणि आपल्याला कळत नाही आपण असं कसे बोललो, आपण असं कसे वागलो, आपण हे का केलं असं आपल्यालाच नंतर कळत नाही आणि ती गाडी परत रुळावरती आणायची कशी हे पण बरेचदा कळत नाही. तर ह्या सगळ्याच्या मानसोपचाराच्या पद्धती त्यातून आपली गाडी रुळावरनं घसरलेली रुळावर परत आणायला मदत नक्की होते आणि हे जेव्हा आपल्याला त्याचा जेव्हा मेखक्ती कळते तेव्हा आपलं आयुष्य पुढे आनंददायी आणि सुखकर होऊ शकतं. आता डॉक्टरांच्याकडनं आपण ऐकूया. मी डॉक्टरांच्या हातात सूत्र देते आणि आता डॉक्टर आपल्याशी बोलतील आणि आपण पहिले 45 ते 50 मिनिटं डॉक्टर विषय मांडतील. मग तुम्हाला प्रश्न उत्तरासाठी एक 15 मिनिटं मिळतील. परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती की आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद करा म्हणजे आपल्याला त्याची क्वालिटी चांगली मिळू शकेल. आणि एक सूचना म्हणजे डॉक्टरांचा व्हिडिओ पण बंद असणार आहे कारण आपल्याला रेकॉर्डिंग चांगलं येण्यासाठी आपण त्यांचा व्हिडिओ पण बंद ठेवणार आहोत. तर डॉक्टरांचा फक्त ऑडिओ चालू असेल. वासंतीताई परांजपे प्लीज आपला व्हिडिओ बंद करता. ओके, थँक्यू. सर मी आता सरांकडे देते पुढची सूत्र सर्व. हो, जोपर्यंत ऍड होत राहतील तोपर्यंत नंतर मग ते जा. आज शनिवार 31 ऑक्टोबर 2020 मी डॉक्टर उल्हास लुकतुके बोलतोय. डॉक्टर अनुराधा करकरे माइंड जिमचे माझे सगळे मनाच्या आरोग्याबाबत रस राखणारे शुभार्थी. आज आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी याबाबत माहिती करून घेऊ. झूम ऑनलाईन सभा 31 ऑक्टोबर शनिवार. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी याची तोंड ओळख असा मुद्दा आहे. पहिलं मी आपल्या नजरेला आणून देऊ इच्छितो. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी शब्द उच्चारला की ताबडतोब ज्या शास्त्रज्ञाचं नाव मनात येतं तो डॉक्टर एरन टी बेक. AARON टी बेक. एरन टी.
नंतर RBT रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ह्या उपचार पद्धतीशी ज्या थोर मानसशास्त्रज्ञाचं नाव नेहमी जोडलं जातं तो अल्बर्ट एलिस. तर अल्बर्ट एलिसने कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीसाठी सुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे. ते काय ते आपण पाहू. तिसरं एक नाव म्हणजे डॉक्टर एरन टी बेक. हा मूळ त्याची कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी याची मूळ कल्पना वगैरे ते सगळं मुख्य क्रेडिट एरन टी बेकला देऊ. त्याची विचारधारा अल्बर्ट एलिसनी पुष्कळ पक्की केली. तिसरा मानसशास्त्रज्ञ होता, त्याचं नाव आहे डोनाल्ड मायकेनबॉम. डोनाल्ड DONALD डोनाल्ड मायचेन MEICHENBAUM. डोनाल्ड मायकेनबॉम. तिघांनी मुख्य आपापलं योगदान कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी बद्दल दिलेलं आहे. कॉग्निशन हे कळायला पाहिजे. ग्नॉस त्याच्या अलीकडे KNOW, ज्याला इंग्रजीत आपण KNOW म्हणतो, संस्कृतमध्ये ज्याला ज्ञा म्हणतो त्याला लॅटिनमध्ये ग्नॉस म्हणतात, जाणणे. त्याच्या बरोबर कोग्नॉस, बोधन, डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. डोक्यात प्रकाश पडला तर त्याबरोबर जे वर्तन होतं ते कॉग्निटिव्ह बिहेवियर असा अर्थ आहे. इतिहासाची नोंद म्हणून सांगू इच्छितो की एरन टी बेकच्या आधी TV मूर नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, ज्यांनी 1939 साली कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी या नावाचंच पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. आणि या TV मूर 1939 या बरोबरच दुसरा एक मानसशास्त्रज्ञ काम करत होता, त्याचं नाव होतं E.C. टोलमन, TOLMAN. या दोघांनी, त्यातही पुन्हा TV मूरने जी लघुसूत्री सांगितली, जो शॉर्ट फॉर्म सांगितला, तोच शेवटपर्यंत अगदी आजही कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीचा मुख्य सूत्र त्याच्यात आहे. TV मूर आणि टोलमन यांनी असं सांगितलं की आपल्या वर्तनाच्या मागे 4 घटक आहेत. पहिला घटक आहे परसेप्शन. सेन्सेशन प्लस मीनिंग म्हणजे परसेप्शन. स्पर्श हे सेन्सेशन आहे. आणि मला माझ्या अंगावर कोणी हात फिरवला हे अर्थ जाणणं आहे. सेन्सेशन प्लस मीनिंग इज परसेप्शन. तर मूरनी पहिलं सांगितले की आपल्याला कशाचाही बोध होतो तर त्याच्यात पहिला महत्वाचा घटक परसेप्शन. दुसरं इमेजरी. इमेज म्हणजे प्रतिमा, हे आपल्याला माहित आहे.
हो ना. इथे जरी जसं मशीन हे आपल्याला माहित आहे, मशिनरी, तसं इमेज प्रतिमा आणि इमेजरी, प्रतिमेचा उपयोग करणे म्हणजे इमेजरी. सेंट्रॅलिटी हा शब्द मुख्य वापरला होता. काय? कॉग्निशनची सेंट्रॅलिटी, मध्यवर्ती रेषा काय आहे, तर ते 4 शब्द आहेत. सेंट्रॅलिटी ऑफ कॉग्निशन इक्वल टू परसेप्शन, इमेजरी, मेमरी अँड कॉन्शियसनेस. हे 4 शब्द लक्षात ठेवा. इथे कॉग्निशन बद्दल खरे आहेत. परसेप्शन, इमेजरी, मेमरी आणि कॉन्शियसनेस. इमेजरी म्हणजे प्रतिमांचा उपयोग करणे. आपण जे वागतो ते खरं म्हणाल तर प्रतिमांचा उपयोग करतच वागत असतो. साधं आता इथे मी बसलोय म्हणजे हा उल्हास लुकतुके देह, आणि माझ्या समोर डॉक्टर अनुराधा करकरे बसलेले आहेत. त्याही तिथे आहेत, जिवंतरित्या हजर आहेत. मी त्यांच्याशी, त्या माझ्याशी बोलतायत. तुमच्या एक लक्षात येतं का? त्यांच्या मनात डॉक्टर लुकतुकेची जी प्रतिमा आहे आणि माझ्या मनात अनुराधा करकरे यांची जी प्रतिमा आहे, त्या 2 प्रतिमा एकमेकाशी वागत असतात. माणसं तर गप्प बसलीत, त्या त्यांच्या खुर्चीत बसलेत, मी माझ्या खुर्चीत बसलोय. संभाषण कोण करतंय? म्हणजे प्रतिमा एकमेकाशी वागतात. इमेजरी. म्हणून बोधनामध्ये प्रतिमांचा उपयोग हा महत्वाचा आहे, हे टोलमनने सांगितलं. पुढे मेमरी, हे सगळं आपल्याला आठवावं लागतं. मेमरी म्हणजे एक तर ती वस्तू, ही घटना नीटरित्या मेंदूत ठेवली, स्मृतीत ठेवली पाहिजे. नीटरित्या ती अरेंज केलेली असली पाहिजे आणि त्याच्यातले हवे ते मुद्दे योग्य वेळी उचलायचे आणि ते शब्दबद्ध करून सांगायचे. एवढं कॉग्निशन आहे बरं का. मेमरी. आणि या सगळ्याला हे अंशस्थानी, छेदस्थानी एकुलता एक शब्द आहे, कॉन्शियसनेस. जाणीव, प्रकर्षाने जाणीव, कॉन्शियसनेस. तेव्हा आपण कॉन्शियस असू तरच बाकीचं सगळं. तेव्हा कॉन्शियसनेस राखावा, हे टोलमननी सांगितलं. सेंट्रॅलिटी ऑफ परसेप्शन, इमेजरी, मेमरी अँड कॉन्शियसनेस. तेव्हा इथून कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीचं सूत्र टी.व्ही. मूर आणि E.C. टोलमन, 1939, बुक नेम्ड कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी. इथपर्यंत इतिहास. आता चला, तो मुद्दा मी तुम्हाला सांगितला. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी यामध्ये 3 मोठ्या मानसशास्त्रज्ञांची नावं गोवलेली आहेत. अल्बर्ट एलिस, एरन टी बेक आणि डोनाल्ड मायशेनबॉम. तिघांनी मिळून जे सांगितलं, त्यांनी प्रत्येकाने काय काय सांगितलं त्याची नावं सांगतो. तिघांनी मिळून जे सांगितलं त्याला कॉग्निटिव्ह सिस्टीम असं म्हणतात. तिघांनी मिळून जे सांगितलं ते एकत्र केलं तर त्याला म्हणायचं कॉग्निटिव्ह सिस्टीम. मग आता प्रत्येकाने काय सांगितलं, त्याची नावं काय? एरन टी बेकनी जे सांगितलं त्याला कॉग्निटिव्ह थेरपी, CT म्हणतात. अल्बर्ट एलिसनी जे सांगितलं त्याला कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, CBT असं म्हणतात. आणि कॉग्निटिव्ह बिहेवियर मॉडिफिकेशन, CBM, कॉग्निटिव्ह बिहेवियर मॉडिफिकेशन, CBM, हे मायशेनबॉमने सांगितलं.
पर्यंत झालं. आता पुढे चला. सीबीटी, तुम्ही सीटी म्हणा, सीबीटी म्हणा, साधं कॉग्निशन शब्द उच्चारला की पहिलं नाव मनात येतं एरंटी बेक. म्हणून कॉग्निटिव्ह थेरपी एरंटी बेकनी कशी सांगितली, इथून सुरुवात करू. आणि ती थेरपी किती मोठी सांगितली, त्याची तत्व काय बघून नंतर इथे आपण साधी माणसं, त्याची मूलतत्व आपल्याला कळली पाहिजे. त्याचा मुख्य उपयोग काय हे कळलं पाहिजे. अगदी सूत्र रूपाने सांगतो. सगळा एरंटी बेकचं सगळं त्याचं काय म्हणणं आहे, एका लघुसूत्र येतं. ते लघुसूत्र 6D टेबल, 6 आकडा काढा, 6 डॅश डी कॅपिटल, डी डॉग, डी कॅपिटल, 6D टेबल, TABLE, 6D टेबल, अँड 4 आकडा काढा, 4A फॉर ऍपल, 4A प्लॅन, PLAN. बास. एवढ्या सूत्रात एरंटी बेक काय म्हणाला एकदम आपल्याला डोळ्यापुढे उभं राहतं. 6D टेबल अँड 4A प्लॅन. आता ते काय समजून घेऊ. 6D टेबल, डी म्हणजे काहीतरी शॉर्ट फॉर्म आहे तो. 6 डिस्टॉर्शन्स ऑफ थिंकिंग. आता तुझ्या लक्षात येईल की पहिल्यांदा आपण ती सेंट्रॅलिटी जी पाहिली त्याच्यामध्ये परसेप्शन हा शब्द का घेतलेला आहे. सेन्सेशन प्लस मीनिंग. मीनिंग म्हटलं की त्याच्यामध्ये विचार आलाच. विचाराशिवाय मीनिंग कसं होईल. प्रतिमांचा उपयोग, विचारांचा उपयोग करू तर प्रतिमांचा उपयोग करता येईल. आपण म्हटलं काय साधं आता इथे अनुराधानी आमच्यासाठी फार छान कॉफी बनवून आणली की आम्ही प्यायलो. कॉफी किती छान केलीस हा अनुराधा. मी म्हंटल कॉफी किती छान केली आहेस. ही कल्पना आहे, प्रतिमा आहे. लगेच कॉफीचं कप डोळ्यापुढे उभा राहतो. पण कप म्हटल्याबरोबर जे डोळ्यापुढे उभं राहतं इथे प्रतिमेचा उपयोग आहे. आणि कपचा उपयोग करून तुम्ही पिता, इथे तुम्ही प्रतिमेचा उपयोग करता. प्रतिमेचा उपयोग म्हणजे विचारांचा उपयोग. तेव्हा डिस्टॉर्शन्स ऑफ थिंकिंग, आपल्या विचारांच्या विरूपता, सरळरित्या विचार वापरता यायला पाहिजे हे खरं. पण सरळरित्या विचार वापरणं हे तितक्या सरळरित्या करता मात्र येत नाही. अवघड आहे, शिकावं लागतं. म्हणून विचारांच्या विरूपता शब्द पुन्हा. पहिलं रूप, अपीअरन्स, दिसतो कसा, रूप. मग सुरूप, छान दिसतं, सुंदर दिसतं, आवडेल असं दिसतं, सुरूप. मग कुरूप, वाईट दिसतं, आवडत नाही. आणखीन ते त्याच्यावर काहीतरी काळे पट्टे फट्टे फासले, विद्रूप. तेव्हा रूप, सुरूप, कुरूप आणि विद्रूप इतकं आपल्याला माहित आहे. एरंटी बेक असं नाहीये, त्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं. विचारांचं रूप तर आहेच, पण ते विरूप आहे. सुत नाहीये ठीक आहे, पण ते कुरूपही नाहीये बरं का. काहीतरी वेगळंच आहे बघ. नाही धड काम करत, घर्षण होतं वगैरे असं काहीतरी होतं. त्याला मी विरूप नाही म्हणणार. आय वुडंट कॉल इट अगली,
But one thing is certain, it's not functionally all right. तेव्हा विरूपता या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या विचारांना, त्या विचारांचा जो गठ्ठा आहे त्याला रूप आहे पण ते धड काम करत नाही, ते स्वरूप नाही, रूप नाही, विरूपही नाही, पण काम नाही धड करत, ती विरूपता. 6 कॉमन डिस्टॉर्शन्स ऑफ थिंकिंग. टॉर्शन फिरवणे, डिस्टॉर्शन अधिकच फिरवणे, म्हणजे थोडक्यात पीळ घालणे. कापड आपण या बाजूला एक आणि त्या बाजूला एक असं टोक फिरवलं, आपण त्याला पिळणं म्हणतो. एक पाणी पिळून काढतो तेव्हा कापड आपण किती पिळतो. ही विचाराची डिस्टॉर्शन्स. म्हणजे विचार फिरू शकतो हे मान्य हो सगळ्यांना, पण ते असं इतकं पिळलं जातं की तिघाच होऊन बसतो, ते डिस्टॉर्शन. तेव्हा 6 डिस्टॉर्शन्स ऑफ थिंकिंग सांगतो. पहिलं डिस्टॉर्शन, आणि एक लक्षात घ्या बरं का, आता ते जसं तुम्ही शिकाल तसं तुमच्या लक्षात येईल की ही सगळी डिस्टॉर्शन्स तुमच्या माझ्या सुद्धा मनात, विचारात घडत असतात. तो वेळा माणूस ते विचारात की आपण डिस्टॉर्शन करतोय. पहिलं डिस्टॉर्शन जनरलायझेशन ओव्हर OVER डॅश. जनरलायझेशन GNRALIZATION ओव्हर जनरलायझेशन. एकाच घटने मोठा निष्कर्ष, घटना छोटी आणि मोठा निष्कर्ष, किंवा एकच घटना आणि छोट्या घटनेवरून मोठा, छोट्या घटनेवरून मोठा निष्कर्ष, किंवा एकाच घटनेवरून एकदम मोठा निष्कर्ष. एक्झॅक्ट एक्झॅजरेशन ऑफ फुगवणे, करणे. आणि आपल्याला ती मोठी वाटते पण त्याच्या खाली असतो, इतकी वाटते की आपण प्रयत्न गोंधळतो. काय करावे हे कळत नाही. यासाठी सुंदर संस्कृत शब्द आहे, किं कर्तव्यम कळत नाही, कळत नाही. समस्या उगवणे, बेडकीचा बैल करणे, हे दुसरं. Neglecting the positive, neglecting the positive. उदाहरण समजा की कोणी माणूस त्याचा मुद्दा सांगतोय,
ज्यांनी तेही दिसतील, आणि ज्याची स्वतःची मतं, ज्याला असं वाटतं हे सगळं जग ना फालतू आहे, म्हणजे त्याच्या विचारातच स्वतःहून नकारार्थ घुसलेला आहे. जग अनश्वर आहे, नाही जग बरंच काही आहे, पण त्याची रिॲक्शन अनश्वर आहे. त्याला जर त्यांनी जर निगेटिव्ह चष्मा चढवलेला असेल तर तो समोरचा माणूस जे बोलतोय त्याच्यातलं सगळं सकारात्मक सोडेल आणि नकारात्मक जेवढं आहे तेवढं घेईल. तेव्हा सकारात्मक मुद्द्यांच्याकडे दुर्लक्ष, निग्लेक्टिंग द पॉझिटिव्ह, हे तिसरं डिस्टॉर्शन. चौथं डिस्टॉर्शन ईदर ऑर थिंकिंग. ते लिहिताना मी सांगतो तसं लिहा बरं का. पहिलं कोट, अवतरण चिन्ह, ईदर डॅश ऑर डॅश, अवतरण कोट अनकोट, ईदर ऑर अनकोट, थिंकिंग, हे किंवा ते. आणि त्याचं मराठीत भाषांतर दिलंय, कोट फक्त हे किंवा फक्त ते, अनकोट, फक्त हे किंवा फक्त ते, कॉमा टोकाचा विचार. मधला सगळं मिळून सामंजस्याचा विचार तो करूच शकत नाही. ईदर ऑर, खाईन तर तुपाशी, अर्थ असा झाला की उपाशी मारावं लागेल. दुष्काळ आहे, माणसं बाकीची भाकरी जगतायत आणि हा म्हणतो की खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, मग त्याला उपाशी राहावं लागेल. शेजारचा माणूस म्हणेल की अरे व हे मी भाकरी खातोय, तू पण भाकरी खा. हा म्हणेल नाही, खाईन तर तुपाशी, ईदर ऑर, नाही तर उपाशी, मग उपाशी राहावं लागेल. तेव्हा टोकाचा विचार, हे चौथं डिस्टॉर्शन, चौथी विरूपता. पाचवी विरूपता ही समजून घ्या, सायकोलॉजीमध्ये महत्वाची आहे. ती आहे पर्सनलायझिंग, PERSONAL, पर्सनलायझिंग, PERSONALIZING, पर्सनलायझिंग. मराठीत अर्थ स्वतःला अकारण दोष, स्वतःला अकारण दोष, असं असतं. आता त्याच सायकोलॉजीतलं वाक्य फार छान आहे, तेही समजून घ्या. पर्सनलायझिंग जो माणूस करतो त्याच्यासाठी सायकोलॉजीने एक फार छान शब्द वाक्य दिलेलं आहे, ते असं आहे, पुटिंग पर्सनल अँड निगेटिव्ह, दोन्ही व्यक्तिगत अर्थ आणि नकारार्थ, पुटिंग पर्सनल अँड निगेटिव्ह मीनिंग into otherwise सिंपल इव्हेंट. साध्या घटनेमध्ये व्यक्तिगत आणि नकारार्थ पाहणे किंवा स्वतःवर दोष ओढवून घेणे, ही चूक आपण अनेक वेळा करतो. स्वतःवर दोष ओढवून घेतो. तेव्हा हे पाचवं डिस्टॉर्शन. शेवटचं सहावं डिस्टॉर्शन आहे जम्पिंग टू कन्क्लुजन. पुराव्याशिवाय एकदम निष्कर्ष, जम्पिंग टू कन्क्लुजन, पुराव्याशिवाय एकदम
निष्कर्ष. ही चूक आपण वारंवार करतो. ही 6 कॉमन डिस्टॉर्शन. आता 6D टेबल हे झालं सांगून 4A प्लॅन तिकडे चलूया. तत्पूर्वी सहज आपली या सभेचं प्रोसिजर म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की मी हे जे बोलतोय याचं छापील टिपण प्रत्येकाच्या मोबाईलवरती पाठवलेलं आहे अशी माझी कल्पना आहे. नाही पाठवलेलं. मग प्रश्न मिटला. नाही, हा, मग ते तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. ठीक आहे. मुद्दा 2 नाही, 4A प्लॅन. 6D टेबल झालं. आता 4A प्लॅन म्हणजे काय? 4A प्लॅनची काय गडबड निघाली व कारण काय पडलं? कारण असं पडलं की एरंटी बेकनी सांगितलं की बघा, या विचारामध्ये इतक्या विरूपता असतात. समोर बसलेल्या माणसांनी डोकं हलवलं. हो, बरोबर आहे, पण करायचे काय ते सांगा. ते करायचे काय हे त्या 4A प्लॅन मध्ये समजावून सांगितलेलं आहे. 4A म्हणजे ऍपल, कॅपिटल A. 4A प्लॅन. 1. अवेअर. AWARE. अवेअर, जाणीव. 2. answer. ANSWER. answer, उत्तर शोधा. याचा अर्थ पुरावा शोधा. पुराव्याशिवाय बोलायचं नाही. नीट आर्ग्युमेंट उभं करा आणि त्याच्या सोल्युशन पर्यंत या, उत्तर शोधा. तेव्हा अँसर याचे 2 भाग. एक, आधी एव्हिडन्स पाहिजे, नंतर आर्ग्युमेंट पाहिजे आणि नंतर कन्क्लुजन पाहिजे. हे करणं याचा अर्थ अँसर. एव्हिडन्स, ऑब्झर्वेशन, कन्क्लुजन, सजेशन फॉर ऍक्शन याचा अर्थ अँसर. सेकंड ए. थर्ड A3, affirm. AFFIRM, affirm. छोटे, व्यवहारी, कृतीप्रधान निर्णय. affirm, छोटे, व्यवहारी, कृतीप्रधान निर्णय. छोटे निर्णय घ्या. एकदम इथून मुंबईला जाऊ, फार मोठा निर्णय झाला. इथून खडकी, मग आपलं चिंचवड, लोणावळा, असं पायरी पायरी दिसल. छोटे, व्यवहारी आणि कृतीप्रधान निर्णय. नंबर 1 म्हणजे स्मॉल, प्रॅक्टिकल, ऍक्शन प्रोन डिसिजन्स. ते शब्द महत्वाचे आहेत, पाठ करा. स्मॉल, प्रॅक्टिकल, ऍक्शन प्रोन डिसिजन्स म्हणजे affirm. AFFIRM, affirm. स्मॉल, प्रॅक्टिकल, ऍक्शन प्रोन डिसिजन्स. हे पथ्य जागोजागी पाळायचं. हवेतली बडबड नाही पाहिजे. ऍक्शन प्रोन. आणि आपला हात पोचेल तिथपर्यंतची पाहिजे, आकाशात नका बडबड. स्मॉल, प्रॅक्टिकल, ऍक्शन प्रोन डिसिजन्स, दॅट इज affirm. आणि इतकं झाल्यानंतर काय, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? A4 इज ऍक्ट, ऍक्शन. आता थांबलायस कशाला? कामाला लाग. सो A4 इज ऍक्ट और ऍक्शन. सो 4A प्लॅन. अवेअर, अँसर, affirm अँड ऍक्ट. आता तुमच्या लक्षात येईल की कॉग्निशन शब्द न वापरता एरंटी बेक आपल्याला
कॉग्निशन म्हणजे काय हे समजावून सांगतो, त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा हे समजावून सांगतोय. अरे तुला कसलं ज्ञान होणार, तुझं विचाराची लाईन तर नीट पाहिजे ना. तेव्हा आधी विचार नीट कर. बर, ते विचार नीट केलेस, आता कृती करशील. म्हणजे काय, हवेत तलवारबाजी करायची नाही, श्रम होतील, वाया जाईल सगळं, दमशील. तसं नाही, 4 नियम ठरवून दिले त्याप्रमाणेच काम कर, म्हणजे ठरविलेल्या मुक्कामास पोहोचशील. 4A अवेअर, अँसर, अफर्म, ऍक्ट. म्हणजे आधी तुला नीट जाण येऊ दे, आणि जाण आली की नीट कृती, कर्तव्य, वर्तन घडू दे. म्हणून कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असं आहे. पण एरंटी-बेकचा भर कॉग्निशन वरती होता. आता एरंटी-बेकचा भर इकडे कॉग्निशनवर असताना त्याच्या बरोबरच दुसरा एक मोठा शास्त्रज्ञ करत होता, अल्बर्ट एलिस. त्यांनी असं समजावून सांगितलं की तुमची इमोशन असली काय किंवा ऍक्शन असली काय, थॉट, इमोशन, बिहेवियर, ऍटिट्यूड, सोप्या भाषेत आपलं व्यक्तिमत्व म्हणजे थॉट, इमोशन, बिहेवियर आणि ऍटिट्यूड. इमोशन थॉट वरती, एरंटी-बेकचा भर थॉटवर, अल्बर्ट एलिसचा भर इमोशनवर, आणि दोघांचं मिळून बिहेवियर. मग या दोघांच्या मध्ये काही कॉमन ब्रिज, दोघांना जोडणारा काही पूल आहे का नाही? अल्बर्ट एलिस हा अतिशय विद्वान माणूस होता. त्यांनी पुढे मुद्दे मांडले, 6 फंडामेंटल स्टेटमेंट्स, की सीबीटी आणि आरईटी या दोघांनाही लागू पडतात. तिकडे जाऊया. आता घ्या लिहून मुद्दा 2, कॉन्ट्रीब्युशन ऑफ अल्बर्ट एलिस. कॉन्ट्रीब्युशन ऑफ अल्बर्ट एलिस 2.1, रॅशनल इमोटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय, तत्व सांगितलंय त्यांनी. इट इज नॉट द एक्सटर्नल इव्हेंट दॅट कॉजेस द इमोशनल डिस्टर्बन्स. क्लायंट्स आहे, क्लायंट, आपल्याकडे जो क्लायंट येतो तो इमोशनल डिस्टर्बन्स घेऊन येतो, त्याची भावना हादरलेली असते, इमोशनल डिस्टर्बन्स घेऊन येतो आणि तो सांगतो की काय करू, माझं सगळं ठीक चाललं होतं, परंतु घरात अमुक अमुक दुर्घटना घडली आणि सगळं बिनसलं. म्हणजे जे बिनसलं त्याचं सगळं खापर तो त्या घटनेवर मारतोय आणि वर विशेषण लावतोय दुर्घटना. आपण जर निष्पक्षपातीप्रमाणे पाहू तर फक्त घटना एवढंच आहे, हा त्याला दुर्घटना म्हणतोय. म्हणजे तिथेच तो त्याच्या आपल्या मनाचा त्रास तो तिथेच त्या लेबलिंग मध्येच निर्माण करतोय. म्हणून इट्स नॉट द एक्सटर्नल इव्हेंट, कोणाचा एक मृत्यू झाला म्हणून माझे अमुक अमुक झाले, दुर्घटना घडली. नाही नाही नाही, थांब, तू तुझ्या मनाने त्याला अर्थ काय लावतोस. मृत्यू घडतातच, वडील गेले, मग दंड थोपटून उभा राहिला अशी मुलं आपण पाहतो, आणि वडील गेले आणि ती मुलं खचली त्या दुर्घटनेखाली अशी मुलं आपण पाहतो. मृत्यू एकच, एकाने लढण्याचा निर्णय घेतला, दुसऱ्याने खचण्याचा निर्णय घेतला. कॉग्निशन. सो इट्स नॉट द एक्सटर्नल इव्हेंट that causes emotional disturbance, rather it is client's belief or irrational cognition about the event. त्याला तो प्रसंग जो कळतो, त्याला जे आकळतं तेच मुळात रिझनला सोडून असतं, अविवेकी असतं.
इरॅशनल कॉग्निशन असतं. त्याच्यातून काय निर्माण होतं? 3 गोष्टी निर्माण होतात. इरॅशनल कॉग्निशन अबाउट द इव्हेंट्स दॅट कॉज गिल्ट, एन्झायटी अँड डिप्रेशन. गिल्ट, एन्झायटी आणि डिप्रेशन ही तज्ञ माणसांनी काढलेले निष्कर्ष आहेत. तथापि आज लोक शहाणे झाले. लोक तुमचा क्लायंट येऊन तुम्हाला सांगतो मला अपराधी वाटतं, मी सगळं चांगलं झालं होतं, मी त्याला वाईट बोललो, मला अपराधी वाटतं. गिल्ट. मी इथे माझा मुलगा इंग्लंडमध्ये आणि काय होईल कोणास ठाऊक, मला चिंता वाटते. एन्झायटी. या कोविडमुळे सगळा गोंधळ झाला बघा. उदास, खिन्नता आली त्याच्यामुळे मनाला. डिप्रेशन. क्लायंटच स्वतः बोलतो. मुद्दा गिल्ट, एन्झायटी आणि डिप्रेशन हे तुम्ही घटनेला अर्थ काय लावता याच्यावर अवलंबून आहे. पर्सनलायझेशन. पुटिंग पर्सनल, स्पेसिफिक, निगेटिव्ह मीनिंग इनटू अन ऑर्डिनरी इव्हेंट इक्वल टू पर्सनलायझेशन. असं आहे बघा. आता पुढचे ते 7 वाक्य लिहूनच घ्या. पॉइंट 2.2 फंडामेंटल कॉग्निटिव्ह टेनेट्स. टेनेट म्हणजे तत्व, मूलतत्व, ज्याच्यावर सगळी इमारत उभी आहे. फंडामेंटल, ज्यावर ती कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, फंडामेंटल त्याचा बेस, ज्याच्यावरती ती इमारत टेकून उभी आहे. फंडामेंटल कॉग्निटिव्ह टेनेट्स ती एलिसनी दिली आहेत. 7 fundamental statements that apply to CBT as well as RET. ही 7 विधानं सीबीटी काय आणि आरईटी काय दोन्हीलाही लागू आहेत. विधाने आणि ही अगदी फार महत्वाची विधान आहेत. जितकी समजून घ्याल तितकी अधिकाधिक अशी उलगडत जातील. 1. People have a potential to be both rational and irrational. विवेकी किंवा अविवेकी होण्याची क्षमता माणसांच्या जवळ असते. पीपल अ पोटेन्शियल टू बी बोथ रॅशनल अँड इरॅशनल. म्हणजे लक्षात घ्या, पीपल म्हणजे माणसं, माणसं म्हणजे तुम्ही आणि मी, म्हणजे तू आणि मी उर्फ मी. माझ्या मनात क्षमता आहे रॅशनल किंवा इरॅशनल होण्याची, म्हणून मी हे उल्हास तू शहाणपणाने निवड कर. तू जर इरॅशनल निवड केलीस तर पुढे सगळं इरॅशनलच ठेवलंय तुझ्या. रॅशनल निवड केलीस तर रॅशनल मिळेल. या प्रकारे ते पुढे आलंच आहे. हे सीबीटी काय आणि आरईटी काय, दे पुट टोटल ओनरशिप ऑफ आवर बिहेवियर ऑन दॅट पर्सन. हे दुसरं कोणीतरी केलं नाही, तू केलंस, मालकी तुझी. सो 1. People have a potential to be both rational and irrational. याच्यातून तत्व 2 येतं. तत्व 2. 2. People tend to generate their own difficulties. माणसं स्वतःच्या अडचणी जवळपास तयार करतात. दे टेंड टू जनरेट. आता पहिलं वाक्य, रॅशनल इरॅशनल. ज्यांनी इरॅशनल हे निवडलं
तो स्वतःची डिफिकल्टी स्वतः निर्माण करणार हे कॉमन सेन्स आहे. इट फॉलोज. सो टू people tend to generate their own difficulties. 3. A person's total functioning. इथे त्यांनी हॉलिस्टिकली म्हणून शब्द वापरला. तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही. हॉलिस्टिकली, HOLISTICALY, हॉलिस्टिकली याचा मराठीतला अर्थ सकलपणे, सगळं मिळून. सो पर्सन्स टोटल फंक्शनिंग हॉलिस्टिकली इन्क्लूड्स. माणूस जे सगळं वागतो त्या वागण्यामध्ये एक आपण जनरल विचार केला, सकलपणे विचार केला, सगळं मिळून विचार केला तर त्याच्यात कशाचा समावेश आहे. अ पर्सन्स टोटल फंक्शनिंग हॉलिस्टिकली इन्क्लूड्स. पुढचे 3 शब्द घ्या लिहून. कॉग्निशन, बोधन. कॉग्निशन, बोधन. दुसरा शब्द अफेक्शन, अवस्था. अफेक्ट म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? इमोशन माहितीये? इमोशन म्हणजे भावना. आणि अफेक्ट शब्दाचा अर्थ असा आहे सब्जेक्टिव्ह मीनिंग ऑफ इमोशन. म्हणजे आनंद, इमोशन. आणि आपण जेव्हा म्हणतो तो खुश झाला बरं का, एकदम खुश झाला, हा आनंदाचा व्यक्तिगत अनुभव आहे. खुश झाला हा अफेक्ट आहे. आनंद ही इमोशन आहे. तर ती अफेक्शनची स्थिती, तुमची भावस्थिती, तिथे आपण म्हणतो मी आनंदात होतो, दुःखात होतो. पार कोसळून गेलो हो मी, अफेक्ट सांगतोय तो. बधीर झालो, काय कामावरून घरी आलो, पत्नी गेली, बधीर झालं डोकं. हे आपण वाक्य आहे. बधीर झालो, त्याचं काय डोकं कामातून गेलेलं असतं का? काम तर करत असतं. बधीर झालो ही तो त्याची भाव अवस्था सांगत असतो, अफेक्शन सांगत असतो. आणि कॉग्निशन आणि अफेक्शन मिळून त्याच्यातून रिझल्टंट, त्यातून निर्माण होते ती ऍक्शन. आता हा माणूस जो म्हणतो घरी आलो, डोकं बधीर, घरी आलो, ऐकलं पत्नी गेली, डोकं बधीर झालं, डोकं बधीर झालं, हा माणूस कृती काय करणार? तिथे मटकन बसेल, दुसरं काय कृती करतो. पण सायकोलॉजिस्ट काय म्हणेल, त्याने कृती काय केली? मटकन बसला. मटकन बसला ही त्याची कृती, ही कॉग्निशन आणि अफेक्शन मधून आलेली आहे. हे समजून घ्यायचं. चला पुढे. 4. Humans have the capacity to understand their own irrational thinking. इथे कहर आहे. सलाम अल्बर्ट एलिस म्हणावं ते इथे आहे. पहिल्यांदा सांगितलंय की दे कॅन बी बोथ रॅशनल अँड इररॅशनल. झालं म्हणजे सगळं डार्क चित्र झालं. म्हणजे सगळी माणसं इररॅशनल आणि सगळी गाळात जाणार. पण गाळातच जाणार काय, बाहेर नाही काय येणार कधी. आता बघा 4 पासून पुढचे मुद्दे, हाऊ यू रिकव्हर, हे सांगितलंय. ह्युमन्स हॅव द कपॅसिटी टू अंडरस्टँड देअर ओन इररॅशनल थिंकिंग. आपला अविवेकी विचार, म्हणजे आपला विचार अविवेकी आहे हे समजण्याची क्षमता माणसांच्या जवळ असते. ती क्षमता नसेल तर प्रश्न मिटला. आणि असं आपण व्यवहारात पाहतो अनेक वेळा की आपण अविवेकी वागतोय हे त्या माणसाला कळतच नाही. नातेवाईक येऊन आपल्या पुढे सांगतात, अहो डोकं फोडून सांगितलं तरी त्याला कळत नाही. डॉक्टर, हे वाक्य किती वेळा आपण ऐकलेलं असतं. तेव्हा कपॅसिटी टू अंडरस्टँड. So humans have a capacity to understand their own irrational thinking. आपली अविवेकी
विचारसरणी समजण्याची क्षमता सामान्य माणसाजवळ असते हे विधान. पुढे तर बघा कशी रिकव्हरी कशी पायरी पायरी बरोबर मांडली आहे. पहा नंबर 5, व्हेन ह्युमन्स चेंज देअर डिसफंक्शनल थिंकिंग. वाक्याचा पहिला अर्धा भाग, व्हेन ह्युमन्स चेंज देअर डिसफंक्शनल थिंकिंग. इथे डिसफंक्शनलचं स्पेलिंग DYS आहे हे लक्षात घ्या. DIS आणि DYS याच्यात फरक आहे. DYS असा प्रिफिक्स उपसर्ग जोडला की त्याचा अर्थ होतो की दुःखद, त्यांनी त्रास होतो. तेव्हा डिसफंक्शनल थिंकिंग म्हणजे तो विचार जे काम करतो त्याचा त्रास होतो, ते डिसफंक्शनल. DIS आणि DYS याच्यामध्ये फरक आहे. इथे एलिसनी DYS वापरलेला आहे. व्हेन ह्युमन्स चेंज देअर डिसफंक्शनल थिंकिंग. मग त्याबरोबर ते एकदा कळलं की माझा विचार मला त्रास देत आहे, DYS दुःखदायक आहे, हे एकदा कळलं की तो विचार बदलायला लागतो. विचार बदलू लागला की त्याच्याबरोबर इमोटिंग बदलतं, भावना बदलू लागते. ती भावना म्हणजे विचार डिसफंक्शनल होतो म्हणून भावनाही डिसफंक्शनल होते. दुःख ही भावना ठीक आहे, गळा काढून रडणे याची काय गरज आहे. पण ते इमोशन DYS होते म्हणून बिहेवियर DYS होते, म्हणून बिहेवियरही तशी होते. सगळे DYS डिसफंक्शनल होतात. सो व्हेन ह्युमन्स चेंज देअर डिसफंक्शनल थिंकिंग, इमोटिंग अँड बिहेविंग, हे स्टेटमेंट ऑफ फॅक्ट झालं बरं का. आता आशेचा किरण अल्बर्ट एलिस पुढे दाखवतो. पुढचं काय, दे युजुअली रिटर्न. ते परत मूळ पदावर येऊ शकतात. दे युजुअली रिटर्न ऍटलिस्ट टेम्पररीली, क्षणभर का होईना, ऍटलिस्ट टेम्पररीली, टू देअर प्रिव्हियस पॅटर्न्स ऑफ ऍडजस्टमेंट. दे युजुअली रिटर्न, कॉमा, ऍटलिस्ट टेम्पररीली, कॉमा, टू देअर प्रिव्हियस पॅटर्न्स ऑफ ऍडजस्टमेंट. पूर्वी त्यांचं जे समायोजन झालेलं होतं त्याची जी रचना होती, त्याचा जो आराखडा होता पॅटर्न, तर ते असं किती डिसफंक्शन असू दे, DYS दुःखद विचार, भावना आणि वर्तन, तरी एकदा कळलं की हे DYS आहे, डिसफंक्शनल आहे, याच्यामधून दुःख निर्माण होत आहे, ते सोडलं पाहिजे. हे एकदा कळलं की पुढचा वाक्यार्थ, दे युजुअली रिटर्न, साधारणपणे, ऑलमोस्ट ऑलवेज, usually return, at least temporarily, to their previous patterns of adjustment. फार मोठ्या निरीक्षणावरून दिलेलं हे फार जोरदार आश्वासन आहे. कारण नाहीतर आपण म्हणू की काही नाही, मग काय गाळातच जायचं, सगळ्यांनी चिखलातच जायचं, असं नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचा चुकीचा विचार, तुम्ही चुकीची भावना आणि चुकीचं वर्तन DYS दुःखद बदलता, तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ ऍडजस्टमेंटच्या पातळीवर जाता. पीपल टेंड टू फॉर्म, 6 पीपल टेंड टू फॉर्म सेल्फ डिफिटिंग हॅबिट्स. आपोआप येतात का आपलाच आपण पराभव करून घेतो अनेक वेळा. सोपी भाषा वापरतो व्यवहारातली, जरा अंगावर येईल. मराठीत एक वाक्प्रचार आहे, आपलीच आपण पॅक करून घेणं. सेल्फ डिफिटिंग हॅबिट. पीपल टेंड टू फॉर्म
सेल्फ डिफिटिंग हॅबिट्स. आणि मग त्याचं काय, मग तसंच का, तसंच जगायचं. 7व्या विधानामध्ये मोठं आश्वासन दिलंय. पीपल कॅन अटेन, मिळवू शकतात, पीपल कॅन अटेन इफेक्टिव्ह, परिणामकारक लिव्हिंग पॅटर्न्स. माणसं जगण्याच्या परिणामकारक पद्धती, परिणामकारक नकाशे, पॅटर्न्स, आराखडे ते मिळवू शकतात. ते कॅन अटेन. कसे, मग ते दिलंय बाय चेंज ऍक्शन्स. कृती बदलात, कृती बदल तर तुझा लिव्हिंग पॅटर्न बदलेल. म्हणून कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. बदल, वर्तन बदल, वर्तन बदल. आता ते पुढचा तर शेवटचा म्हणजे जो लास्ट थर्ड पार्ट आहे ना विधानाचा, तो सुंदर आहे बघा. पहिला काय, पीपल कॅन अटेन इफेक्टिव्ह लिव्हिंग पॅटर्न्स बाय चेंजिंग देअर ऍक्शन्स. इतकं कळलं. पीपल कॅन अटेन इफेक्टिव्ह लिव्हिंग पॅटर्न्स. इथे पहिला स्वल्पविराम. इफेक्टिव्ह पॅटर्न मिळेल तुला जगण्याचा. दुसरं, बाय चेंजिंग देअर ऍक्शन्स, कृती बदल. दुसरा स्वल्पविराम. आता तिसरं जे विधान आहे ना ते लक्षात घ्या. तिथे सगळा कॉग्निटिव्ह थेरपीचा अर्थ आहे. ते काय, नॉट कंटिन्युअली इव्हॅल्युएटिंग और जजिंग देमसेल्व्स. कंटिन्युअली इव्हॅल्युएटिंग म्हणजे सारखं स्वतःवर शेरे मारत बसायचे. मी मूर्ख माणूस आहे, मी निकम्मा आहे, माझे हातपाय गळाले, मी थकलो, मला उठून बसावंसं वाटतच नाही. अहो काय करू डॉक्टर, कामच करावंसं वाटत नाही, कामातून गेलो, निरुपयोगी झालो. कंटिन्युअली इव्हॅल्युएटिंग अँड जजिंग देमसेल्व्स. सारखं स्वतःवर शेरे मारत बसताय, जजिंग. तर हे नको करू. सारखं स्वतःवरती शेरे मारणं, स्वतःचं मूल्यमापन आणि स्वतःवर शिक्के हे काढ आणि कामाला लाग. मुद्दा तो आहे. हे शिक्के मारणं सोड. कंटिन्युअली इव्हॅल्युएटिंग ते सोड. कंटिन्युअली जजिंग युअरसेल्फ ते सोड. आणि काय कर, कामाला लाग. हाय इथे अल्बर्ट एलिस. सलाम अल्बर्ट एलिस म्हणूया, पुढे चलूया. मुद्दा 3, मिशन बॉम्ब, कॉग्निटिव्ह बिहेवियर मॉडिफिकेशन, CBM. तिघांना या CBMचं क्रेडिट 3 शास्त्रज्ञांना दिलेलं. त्याच्यामध्ये पहिला हा मिशन बॉम्ब, MEICHENBAUM, मिशन बॉम्ब. कारण त्यांनी प्रत्यक्ष काय करायचं, मॉडिफिकेशन काय करायचं, कसं करायचं, त्याची टेक्निक्स, तंत्र ती सांगितली. म्हणून ते महत्वाचं आहे. ते तीन लोक मोठे. हा एक डोनाल्ड मिशन बॉम्ब, हा पहिला. दुसरा एरन टी बेक. म्हणजे एरन टी बेक मूळ माणूस, पण या विशिष्ट परिच्छेदामध्ये मिशन बॉम्ब पहिला, एरन बेक दुसरा, आणि तिसरा सहकारी त्यांचा मोठा मॅहोनी, MAHONEY, मॅहोनी. विशेष करून वेगवेगळे म्हणजे अमुक कर अशा ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये त्या मॅहोनीचा बराच मोठा भाग आहे. तर 3 माणसं मोठी, मिशन बॉम्ब, बेक आणि मॅहोनी. या तिघांना ते क्रेडिट द्यायचं. चला पुढे. दे यूज, म्हणजे हे 3 जण, दे यूज अ व्हरायटी ऑफ प्रोसिजर्स, अनेक निरनिराळ्या पद्धती सांगितल्या आहेत, टू असिस्ट क्लायंट्स चेंजिंग निगेटिव्ह सेल्फ डिफिटिंग रिस्पॉन्सेस. लक्षात घ्या, आपण म्हणजे आपल्या पदरी अपयश येतं कारण आपण
अपयशाचाच विचार करतो, सेल्फ डिफिटिंग. परीक्षेला जातानाच अरे मी बुद्धू माणूस, मला काय येतं बुवा मठ्ठ, हेच जर मी स्वतःशी म्हणत असेल तर मला पेपर कसा लिहिता येईल? आय सेल्फ डिफीट माय सेल्फ, मी माझाच पराभव तिथे करून घेत असतो. तेव्हा निगेटिव्ह आणि सेल्फ डिफिटिंग रिस्पॉन्सेस टू द सिच्युएशन, नकारार्थी विचार आणि नकारार्थी प्रतिक्रिया आपण देत असतो घटनेला, मनातल्या मनात. घटना घडायची असते अजून किंवा घडत असते इन द कोर्स, आपण स्वतःला तिथे मूर्ख ठरवत राहतो, हारतो, दुसरं काय होणार. तर ते काय, या तिघांनी काय केलं, अरे हे असं नको, अशी प्रतिक्रिया नको देऊस. बर, नको देऊस. लोकांनी लगेच विचारलं नको देऊस, मग कशी देऊ ते सांगा. तर बाय चेंजिंग निगेटिव्ह सेल्फ डिफिटिंग रिस्पॉन्सेस टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह होतं ना त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह, सेल्फ डिफिटिंग याच्याऐवजी सेल्फ एनहान्सिंग, आणि डिफीटच्या ऐवजी सक्सेसफुल. म्हणजे ते पूर्ण वाक्य काय होतं, दे म्हणजे ते तिघ जण, दे यूज अ व्हरायटी ऑफ प्रोसिजर्स टू असिस्ट क्लायंट्स इन चेंजिंग निगेटिव्ह कॉमा सेल्फ डिफिटिंग रिस्पॉन्सेस कॉमा टू पॉझिटिव्ह कॉमा सेल्फ एनहान्सिंग कॉमा अँड सक्सेसफुल बिहेवियर्स. हे वाक्य पूर्ण आहे. बघा कसं उत्तम उत्कृष्ट, म्हणून ती कॉग्निटिव्ह बिहेवियरची जे श्रेष्ठत्व आहे ते इथे आहे. तुम्हाला एकदम गाळात नाही जाऊ देत. तुम्ही गाळात कसे गेलात हे एक्सप्लेन करतात आणि गाळातून वर कसं यायचं ते समजून सांगतात. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी गोज बियॉन्ड ऑपरंट अँड रेस्पॉन्डंट थिंकिंग. टेक्निकल आहे, सायकोलॉजिकल वाक्य आहे, समजून घ्या. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, बोधन उपचार पद्धती, गोज बियॉन्ड, कशाच्या तरी पलीकडे जाते बरं का ती. ते काय म्हणजे त्याच्या अलीकडे काहीतरी एक उंबरठा असला पाहिजे त्याच्यावर माणसं पाय अडकून पडतात. तो उंबरठा कुठला? तो उंबरठा आधी बिहेवियर थेरपी म्हणून जी एक थेरपी सायकोलॉजिस्ट सांगितली जात होती आणि विचार करण्याची पद्धत त्यामध्ये जी शिकवली जात होती ती होती ऑपरंट, म्हणजे तो तुमचा विचार काम कसं करतो ते शिका. ऑपरंट, काम करायला लावणारा विचार. अनेक विचार मनात असतात, त्याच्यातले नेमके कार्यकारी ऑपरंट विचार निवडा. आणि रेस्पॉन्डंट, प्रतिक्रिया देणारे, प्रतिसाद देणारे. तेव्हा ऑपरेट करणारे आणि रेस्पॉन्ड करणारे असे विचार, थिंकिंग, ऑपरंट अँड रेस्पॉन्डंट थिंकिंग. हे आधीची सगळी जी थेरपी होती ती एवढ्यावरच बसली होती. तुझा विचार तो काम कसं करतो आणि त्या विचाराचं बोट धरून तू प्रतिसाद कसा देतोस, बस एवढंच. त्याच्यामुळे त्या आधीच्या सगळ्या थेरपीज या काही अंशी खुरटल्यासारख्या होत्या, पाय बांधल्यासारख्या होत्या. बर, रेस्पॉन्डंट थिंकिंग इन असर्टिंग कॉग्निटिव्ह सीबीटीनी ते असर्ट केलं याचा अर्थ नम्रपणे परंतु स्पष्टपणे सांगितलं. इन असर्टिंग दॅट द क्लायंट्स निगेटिव्ह बिलीफ्स, थॉट्स, ॲटिट्यूड्स, इमेजेस. आता आला का पहिला शब्द आपला, इमेजरी. म्हणून ते पहिलं लघुसूत्र इथे येत आहे. सगळं हे पहिलं लघुसूत्रच आहे. क्लायंट्स निगेटिव्ह बिलीफ्स, थॉट्स, ॲटिट्यूड्स त्याच्या वृत्ती, इमेजेस त्याच्या डोक्यात बसलेल्या प्रतिमा, सेल्फ डायलॉग तो स्वतःशी काय बोलतो, ते आर ऑल जनरेटेड इंटरनली, ते आतून निर्माण होतात. इट फर्दर अश्युम्स, ते सगळं आतून निर्माण होतंय खरं, बाहेरून येत नाही. बाहेरून तुला कोणीतरी
डिफिटेड विचार, डिफिटिंग विचार, माझा पराभव नाही, माझ्या मनातूनच येतं ते, सेल्फ जनरेटेड. बर, फर्दर अश्युम्स दॅट द थेरपिस्ट कॅन गेन ऍक्सेस टू दिस डेटा. हे सगळं क्लायंटच्या मनात जे आहे तिथपर्यंत थेरपिस्ट पोचू शकतो असं सीबीटीने गृहीत धरलेलं आहे. म्हणून सीबीटीच्या अंगाने जर कोणी म्हणजे सीबीटीचा वापर करणार असाल, थेरपिस्ट बनणार असाल, तर हे लक्षात घ्या की त्याच्या मनामध्ये जे एवढा सगळा गोंधळ झालेला असतो तो निवडून घ्या, निवडा, अँड यू हॅव गॉट अन ऍक्सेस. तिथपर्यंत पोचलं आपण ज्याला रॅपो म्हणतो, तुमचं नातं तुमच्या क्लायंटशी, समुपदेशीशी ते होकारार्थी असलं पाहिजे. इफ it further assumes that the therapist can gain access to these data and initiate therapist त्याच्या समुपदेशीच्या मनामध्ये काहीतरी सुरू करू शकतो, त्याची सुरुवात करून, कशा कशाची सुरुवात करून देऊ शकतो त्याची यादी. नंबर 1, पॉझिटिव्ह थॉट्स. होकारार्थी विचाराची सुरुवात करून देऊ शकतो. 1, प्रतिमा. त्याची होकारार्थी यशाच्या प्रतिमा असाव्यात. मोडक्या तोडक्या खचलेल्या माणसांच्या प्रतिमा, आशेनी काठमानेनी आकाशाकडे बघणारी अशी प्रतिमा असावी, इमेजेस. तिसरं सेल्फ डायलॉग. फार महत्वाचं. आपण आपल्या स्वतः काय बोलतो. आणि जी माणसं दुःखात असतात तुम्ही पहा, त्यांचं बहुतेक सगळं स्वतःशी बोलणं हे स्वतःला दुःख देणारं असतं. तेव्हा जो समुपदेशी तुमच्याकडे येईल त्याच्या मनात हे सगळं निगेटिव्ह आहे ते काय पॉझिटिव्ह बसवा. काय काय पॉझिटिव्ह बसवा? पॉझिटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह इमेजेस, पॉझिटिव्ह सेल्फ डायलॉग. हे केल्यामुळे काय होईल? दॅट प्रमोट रिस्ट्रक्चरिंग. पुन्हा एकदा पुनर्निर्माण, पुनर्बांधणी होऊ शकते ऑफ क्लायंट्स थिंकिंग अँड कोपिंग बिहेवियर. त्याच्या वागण्याची पद्धत, थिंकिंग बिहेवियर, त्याचं थिंकिंग वागतं कसं, शब्द लक्षात ठेवा. त्याचं थिंकिंग वागतं कसं, त्याचा विचार वागतो कसा, त्याची विचारसरणी. कारण शेवटी मी या मुद्द्यावर येणार आहे. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी शब्दाचा आज लावला मी थांबणार आहे. तर क्लायंट्स थिंकिंग, रिस्ट्रक्चर क्लायंट्स थिंकिंग अँड कोपिंग बिहेवियर. थिंकिंग बिहेवियर, त्याचा विचार कसा, त्याची विचार करण्याची पद्धत, हाऊ हिज थॉट्स बिहेव. कोपिंग, तो त्याला सामोरं कसं जाऊ शकतो, तो 2 हात कसे करू शकतो, ते कोपिंग. आणि बिहेविंग, वागायचं कसं, इथपर्यंत आपण आलो. मुद्दा 4 म्हणजे म्हटलं मॅशनबॉमनी अनेक तंत्र दिलेली आहेत. त्या तंत्राची ही लिस्ट आहे. ती सगळी आता शिकवता येणार नाही, वेळ मिळेल तेव्हा शिकवू. स्ट्रॅटेजीज फॉर हेल्पिंग क्लायंट्स. हे मुख्य करून त्या मॅशनबॉम मुळे आलं. स्ट्रॅटेजीज. 1, रिलॅक्सेशन. पाहिजे सारखं टेन्शन खाली नको, रिलॅक्सेशन. पुढे घेता येते. हो, सरांच्या इथे नोट येते. हा, आलं. रिलॅक्सेशन ट्रेनिंग. दुसरं सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन. हलके हलके
पायरी पायरीने ठंडा करके खाओ, थोडक्यात हो, ठंडा करके खाओ. सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन. तिसरं, मेंटल अँड इमोटिव्ह इमेजरी, मानसिक आणि भावनिक प्रतिमांचा वापर, इमेजरी, प्रतिमांचा वापर करायला शिकणं. चौथं, कॉग्निटिव्ह अँड कोव्हर्ट मॉडेलिंग. कोव्हर्ट म्हणजे कव्हर्ड, आत आपण आच्छादित. कोव्हर्ट म्हणजे आच्छादित. कॉग्निटिव्ह म्हणजे बोध प्रधान. कॉग्निटिव्ह आणि कोव्हर्ट मॉडेलिंग. आजकाल ते काय तरुण स्त्रिया असतात त्या मॉडेलिंग करतात. म्हणजे काय करतात, ते विशिष्ट, म्हणजे तिला सांगितलेलं असतं की तू आता झाशीच्या राणीसारखी वाग. ती झाशीची राणी नसते बरं का, ती लगेच झाशीच्या राणीची पोज घेते. ते मॉडेलिंग आहे. पण एक क्षण का होईना त्या मुलीला वाटतं मी झाशीची राणी आहे, आणि पाहण्याने वाटतं ती झाशीची राणी बरं का. ते करा, मॉडेलिंग करा. हो, मी उभा राहणार आहे हे वाक्य स्वतःशी म्हणा, आणि उभं राहिलो ही प्रतिमा उभी करा. आणि उभं राहणारच जर आहेस तर चांगला मॉडेल उभा राहा की, खणखणीत छाती पुढे काढून, खांदे मागे टाकून, मान वर करून, डोकं आकाशाकडे, नजर लाव क्षितिजाकडे. असं काय गवाळ्यासारखं खांदे टाकून उभा राहिलायस, मॉडेलिंग. तेव्हा असं आपल्या मनामध्ये आपल्या स्वप्रतिमेचं मॉडेलिंग, विचारांचं मॉडेलिंग, भावनांचं मॉडेलिंग. आपण म्हणतो तो काय रडत राहू आहे, रडत राहू आहे म्हणजे त्याच्यासमोर मॉडेल त्यांनी वेगळं घेतलंय. दुसरा, हा तो माणूस ना एकदम फ्रेश हो, हे हसतमुख, मॉडेलिंग. तेव्हा कॉग्निटिव्ह अँड कोव्हर्ट मॉडेलिंग. 5, थॉट स्टॉपिंग, विचारांना थांबायची आज्ञा देणं. सोपं आहे, आमच्या प्राजित गटात मी ते शिकवलंय. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SDRD. स्टॉप, विचाराला स्टॉप. D, ड्रॉप, तो विचार टाक. स्टॉप, ड्रॉप. आता मोठा श्वास घे, सोड, म्हण. स्टॉप, ड्रॉप. आणि D, डिस्ट्रॅक्ट. दुसरा नको परत जाऊ. स्टॉप, ड्रॉप, रिलॅक्स, डिस्ट्रॅक्ट. अशी थॉट स्टॉपिंगची बरीच तंत्र आहेत, ती शिकता येते त्या मुद्द्यावर. थॉट स्टॉपिंग. 6, कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग. आपला बोध आता इथे येईल. कॉग्निटिव्ह, आपण ज्या प्रकारे विचार करतो, बोध आपल्याला जो होतो त्याचं सगळ्याच पुन्हा त्याची पुनर्रचना करायला पाहिजे. सगळा बोध आपला जर मी म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह, माती समान आहे, क्षुद्र आहे, गाळात जाणार आहे. येस, हे वाक्य कम्युनिटी रिस्ट्रक्चरिंग करत आहोत. इथे मी एक राजस्व मदत गट म्हणून चालवतो. तिथे सुरुवातीच्या काळामध्ये हे कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग उभं राहता येतं. त्या सेमिनारचं नाव होतं कापला काळोख आहे, मी उभा राहणार आहे. काळोखच काळोख झाला, मी खचलो. अरे असं नाही, घे कात्री. कापला काळोख आहे, मी उभा राहणार. कापला काळोख आहे. पुष्कळस मेडिटेशन. आणि शेवट बायो फीडबॅक. बायो फीडबॅक याचा अर्थ असा आहे की निरनिराळी यंत्र लावलेली असतात शरीराला,
आणि ते स्क्रीनवर दिसतं तुझा कमी झाला का नाही, ब्लड प्रेशर कमी झालं का नाही, शरीराची ऑक्सिजन प्रेशर किती आहे, हे सगळं स्क्रीनवर येत असतं. त्याला बायो फीडबॅक म्हणतात. पण इतकी यंत्र कुठे, आपलं आपण स्वतः सोपं बसलायचं, धाप लागली उलट शांत हो, 2 मिनिटांनी आपल्याला वाटतं माझी धाप कमी झाली बरं. ते वाक्य जेव्हा आपण म्हणतो माझी धाप कमी झाली बरं, हे जरा गार पाणी दे ग, मला बरं वाटलं, मग मी गार पाणी पितो म्हणतो, हे वाक्य हा बायो फीडबॅक आहे. त्याच्यातून मी की मला छान वाटलं, बायो फीडबॅक. आता तुम्ही म्हणाल हे झालं सगळं, वापरायची कुठे ही सीबीटी? इंडिकेशन्स फॉर सीबीटी. अगदी पहिलं म्हणजे चुकीचे विचार, दुःखकारक डिस्फंक्शनल थॉट पॅटर्न्स बदलण्यासाठी सीबीटी वापरावी. इंडिकेशन म्हणजे ही थेरपी कुठे कुठे वापरावी, इंडिकेशन्स फॉर सीबीटी. 1. डिस्फंक्शनल थॉट पॅटर्न्स. जनरलाइज्ड एन्झायटी, सारखा टेन्शन जनरलाइज्ड. तिसरं अल्कोहोल, अल्कोहोल ऍडिक्शन आणि त्याची ट्रीटमेंट याच्या मुख्य जाण हे तुम्हाला माहिती असेल. सीबी कुठल्याही ऍडिक्शनसाठी अल्कोहोल काय, कुठल्याही विचाराचं सुद्धा ऍडिक्शन असू शकतं. ऍडिक्शनचा साठी सीबीटी कशी वापरायची मॅडम विचारा, ते सांगतील तुम्हाला. तर ऍडिक्शन कुठलंही ऍडिक्शन, अल्कोहोल ऍडिक्शन, डिस्टर्बन्स, रक्त सुटला, उभं राहायच ना, स्वतःला गॅदर, सिव्हिअर इमोशनल डिस्टर्बन्स. 5. निगेटिव्ह बॉडी इमेज. हे एक मोठी की कोणाला वाटतं की आपण नाक वाकडच आहे, नाक पाहत बसतो आणि प्लास्टिक सर्जनकडे जाऊन नाकाचं घेतात. बॉडी इमेज त्याची ऑपरेशन हे उत्तर नाहीये. त्या प्रकारे तुला वाटतं, तुझ्या मनाच्या आत तुझी शरीर प्रतिमा आहे ना, ती प्रतिमा प्रतिमेमध्ये तुझं नाक नटतंय आणि तुला वाटतं की तुझ्या नाकाचा सरळ पाहिजे, हे दुरुस्त केलं पाहिजे. किती निगेटिव्ह बॉडी इमेज सुधारायला पाहिजे. 6. कॉमन अँगर, रागाचे काय करू, अँगर, सीबीटी वर्क्स देअर. बुलिमिया, BULIMIA, बुलिमिया, BULIMIA, खादाडपणा. पुढचं, रोज जेवढे पालक आहेत त्यांनी हे 8वं इंडिकेशन रोज घरी पाहिलेलं आहे. आपल्यामध्ये 8वं इंडिकेशन आहे होमवर्क नॉन कम्प्लायन्स. मुलांना होमवर्क दिलेलं असतं, करतच नाही. होमवर्क नॉन कम्प्लायन्स. आणि मुलांच्याकडे बोट नका दाखवू बरं का, आपण स्वतः तरी होमवर्क करतो का? माझ्या ग्रुपमध्ये मी सांगून कंटाळलोय, करा. रामदास सांगून कंटाळले, राम नाम घेतो का? नाही, मग काय फायदा? तेव्हा नॉन कम्प्लायन्स कशाचाही, आणि तो ऍक्टिव्हिटी इन चिल्ड्रन, हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रन, सारखी चुळबुळ करतात चिल्ड्रन. 10वं अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर, ADD. ही गंभीर डिसऑर्डर आहे, दुरुस्त करायला अवघड आहे. तिथे सीबीटीचा उपयोग होतो, नाही असं नाही, पण ते चिकाटीचं काम आहे. 11वं रेमिडियल लर्निंग इन द डिसेबल्ड. शब्द फार मोठा आहे. साधं हो, एखादा घरात वृद्ध माणूस आहे,
आजारी पडला, पॅरालिसिस झाला, त्याचं अंग विकल झालं, विकलांग की अरे तू तुझ्याजवळ जेवढी शक्ती शिल्लक आहे तेवढ्या तुझा उजवा हात असा पडून राहिला, बेडसवर होईल ना, डावा हात काम करतोय ना, डाव्या हाताने उजवा हात उचलून जागेवर दुसऱ्या जागेवर ठेव, अर्ध्या तासांनी आणखीन तिसऱ्या जागेवर ठेव. हे रेमिडियल लर्निंग टू द डिसेबल्ड असं आहे, तिचा उपयोग होतो. 12व क्रॉनिक प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चाल ढकल. म्हणायचं हा ते करीन. क्रॉनिक प्रोक्रॅस्टिनेशन, सारखी चाल ढकल, तिथेही सीबीटीचा उपयोग होतो. हायपो ऍक्टिव्ह सेक्शुअल डिसफंक्शन, इथे परत DYS डिसफंक्शन. एकंदर हाय ऍक्टिव्ह जितकी क्रियाशील असायला पाहिजे तेवढी असत नाही, आणि मग जे कार्य ते DYS म्हणजे दुःखकारक ठरतं. त्याच्यासाठी सीबीटीचा, ते सुधारण्यासाठी सीबीटीचा उपयोग होतो. इंडिकेशन्स. आता माझा शेवटचा मुद्दा सांगून तुमची रजा घेतो. शेवटचा मुद्दा जो आहे तो असा आहे, आतापर्यंत आपण जी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी शिकलो त्याच्यामध्ये मूलसूत्र आहे की बिहेवियर कॉग्निशनवर अवलंबून असते, वर्तन आपल्या विचारावर अवलंबून असतं. जसा विचार तसं वर्तन. विचार म्हणजे समजणे, विचार म्हणजे कॉग्निशन, विचार म्हणजे बोध, जसा बोध तसे वर्तन. या सूत्रावर ही सगळी सीबीटी आपण आतापर्यंत शिकलो. शेवटचा मुद्दा आता नीट लक्षात घ्या आणि तिथे मी थांबणार आहे. म्हणजे ॲज इफ द कॉग्निशन ऑपरेट्स अपॉन द बिहेवियर. कॉग्निशन कोणी मोठा साहेब बसलाय आणि तो बिहेवियरला चाबूक मारून वागवतो, असं आहे का? आणि मग कॉग्निटिव्ह स्टाईल हा काय शब्द आहे? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की तो माणूस तो रडकाच आहे, हो तो रडका आहे म्हणजे काय? त्याला जगाचा बोध जो होतो तो रडकेपणाचा बोध होतो. म्हणजे त्याचं कॉग्निशन रडकेपणाच्या प्रकारे वागत. आता या माणसाचं रडकेपणाचं जे वर्तन आहे ते जर बदलायचं असेल तर कॉग्निटिव्ह बिहेवियर बदलावी लागेल. कॉग्निशन मधून येणारी बिहेवियर ही आतापर्यंत शिकलो. खुद्द कॉग्निशन कसं वागतं, कॉग्निटिव्ह बिहेवियर कशी घडते, कॉग्निटिव्ह बिहेवियर ही कधी कधी उद्दिष्ट प्रधान असते, उद्दिष्टानुसारी असते, आणि कधी कधी तिची उद्दिष्ट विस्कळीत झालेली असतात. उद्दिष्ट जर विस्कळीत झाली असतील तर कॉग्निशनची म्हणजे आपल्या बोधनाची शैली हीच मुळात खराब होईल. बोधनाची शैली जर खराब झाली तर वर्तन खराब होईल. यात नवल ते काय? उदाहरणार्थ एखादा माणूस एखाद्या काय पदार्थाच्या अंमलाखाली आहे, बोलतोय चालतोय, माणसं दिसत आहेत त्याला, पण ते सगळं काहीतरी वेगळंच दिसतंय. त्याच्या बोधनाची शैली जर विखुरली तर त्याचं वर्तन विखुरणार. तेव्हा बोधन स्वतः वागतं कसं? हाऊ इज द बिहेवियर ऑफ एंटिटी कॉल्ड कॉग्निशन इन इटसेल्फ. आता कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जी आहे ती कॉग्निटिव्ह बिहेवियर हा शब्द एकत्र घेऊन अभ्यास करणारी आहे. त्याच्यातून पुढे म्हणजे क्लायंट येऊन जी बिहेवियरल तक्रार सांगतो ते फक्त मॅनिफेस्टेशन आहे, ते फक्त सिम्पटम आहे. आतापर्यंत आपण काय केलं? कॉग्निशन सुधारलं की वर्तन सुधारतं, इथपर्यंत आलो.
तुम्ही जसजसे सिनियर व्हाल कॉग्निशन वापरण्यामध्ये तसं तुमच्या लक्षात येईल की तो क्लायंट जातो, आनंदात जातो, 2 वर्षांनी परत येतो. तुम्ही जे सांगितलं ना फार छान, 2 वर्ष अगदी छान झाली, आनंदात गेली बरं का डॉक्टर, पण ते सगळं पुन्हा सुरू झालं. पुन्हा कसं सुरू झालं? म्हणजे त्यांनी जी बदललेली बोधनाची बदललेली शैली त्यांनी जी अंगीकारलेली होती ती सोडली आणि मूळच्या शैलीकडे गेला, म्हणून लक्षणे परत आली. आता काय परत तेच शिकवत बसणार? कंटाळून जाल. अनेक तुमच्यामध्ये बरेच इथे बसलेले अनुभवी काउन्सिलर्स असतील, ते सांगतात काय किती वेळा सांगायचं त्या माणसाला, तेच तेच परत परत करतो, तेच तेच परत परत करतो. याच्यावर उत्तर त्याची कॉग्निटिव्ह स्टाईल बदलायला पाहिजे, त्याची कॉग्निटिव्ह बिहेवियर बदलायला पाहिजे. ती बदलली असता मूळ प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि मग सिम्पटम्स परस्परच नाहीशी होतील. तेव्हा आज कॉग्निटिव्ह बिहेवियर मॉडिफिकेशन थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी याचा भर कॉग्निशनची बिहेवियर कशी आहे हे ऑब्झर्व करावं, म्हणजे आपली सामान्य बाहेर दृश्य बिहेवियर बदलते. एवढं आज पुरे आहे. करून पहा आणि येत चला. मला तुम्ही बोलावलं, माझं म्हणणं ऐकून घेतलं, मी तुमचा अतिशय आभारी आहे. माइंड जिम, डॉक्टर अनुराग तरे या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही मला इथे बोलावलं, माझं ऐकून घेतलं. धन्यवाद. आता तुम्हाला काही विचार वेळ आहे का नाही माहित नाही. ठीक आहे, द्या सोडून. हॅलो, डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद. आपल्याला प्रश्न विचारायला एखादा प्रश्न आपण घेऊ शकतो 6 वाजेपर्यंत. जर का विचारायचा असेल तर विचारा, पण खूप प्रश्न नाही घेता येणार आता, कारण वेळेअभावी आपल्याला नाही घेता येणार. पण एखादा कोणाला जर का जेन्युइन प्रश्न असेल तर जरूर विचारा, आणि नाहीतर मग आपण थांबूया इथे. आरपीटी आणि सीबीटी मधला फरक काय आहे ते डॉक्टरांनी मला असं वाटतं खूप मोठा मुद्दा त्याच्याविषयी सांगितलाय. तर तो एकदा बघा. आणि आता जे डॉक्टरांनी आपल्याला जे सगळं हे दाखवलं गेलं, आपल्याला नोट्स, त्या मी तुमच्या आपल्या माइंड जिमच्या ग्रुपवर पाठवणारच आहे. त्यामुळे त्या नोट्सचा अभ्यास करूनही तुम्ही नंतर काही प्रश्न असतील तर आमच्याकडे पाठवू शकता, आम्ही ते डॉक्टरांकडे पाठवू शकतो. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. हे सगळे चॅट मधले हे तुमचा फीडबॅक पाहिजे मला, ते सांगा. आम्हाला फीडबॅक जरूर द्या, आणि तो चॅटमध्ये तर येतोच आहे, पण आमच्या मेलवरती पाठवलात तर फार बरं होईल. वर्कशॉप मिळेल का? नक्की मिळेल. आपण जर का इनफ नंबर आपल्याकडे आला तर आपण वर्कशॉप अरेंज करू शकतो डेफिनेटली. डॉक्टरांचंच वर्कशॉप ठेवूया. हे जे रिसोर्स पर्सन आपल्याकडे आलेले आहेत त्यांचंच वर्कशॉप असणार आहे, पण त्याच्यासाठी येणारा नंबर आपल्याला म्हणजे 1-2 माणसासाठी वर्कशॉप नाही होऊ शकत, किमान 15 ते 20 लोक यायला पाहिजे, तर आपण नक्की वर्कशॉप घेऊ शकतो. तर फीडबॅक जरूर पाठवा. mindgym4@gmail.com वरती फीडबॅक पाठवा, मी ते सरांना पाठवीन, किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. आणि किंवा की डॉक्टरांचा नंबर तुम्हाला म्हणजे डॉक्टरांच्या असिस्टंटचा नंबर फॉरवर्ड करीन, त्याच्या ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही पाठवू शकता. मी आत्ताच एक 5-10 मिनिटात तुमच्या ह्याच्यावरती तो नंबर पाठवून देईन. तर परत एकदा डॉक्टरांचे मनापासून आभार. आता मी त्याचं समअप नाही करत, कारण डॉक्टरांचे नोट्सच तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे मी समअप नाही करत. तर मनापासून आभार. डॉक्टरांनी वेळात वेळ काढून माइंड जिमला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पुढल्या शनिवारी आपण दिवाळीचा एक रंजक कार्यक्रम करणार आहोत. सर्वांनी जरूर उपस्थित राहा. आणि तो गाण्याचा कार्यक्रम असणार आहे आणि तुम्हालाही गाण्याची संधी मिळणार आहे, तर जरूर उपस्थित राहा. आणि मनापासून धन्यवाद. भेटू पुढल्या शनिवारी 4:30 वाजता. धन्यवाद सर. हा, बोला बोला, कोणाला बोलायचं?
हा बोला. माइंड झोनच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर काय करावं लागेल? मला मला मेल मला माझ्या व्हॉट्सअपवरती तुमचं नाव आणि नंबर टाका, मी ऍड करून